आझमींना औरंगजेबाचा पुळका. औरंगजेब क्रूर शासक नव्हता. अबू आझमींवर कारवाईची मागणी. महाराष्ट्रात सध्या शिवकालीन घटनांवरून वाद उकरले जात आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आग्रा सुटकेवरून शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केलं होतं, तर नागपूरच्या प्रशांत कोरटकर यानं इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना फोन करून धमकी दिली. संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आमदार अबू आझमी यांनीही वादग्रस्त विधान केलं. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं त्यांनी म्हटलंय. सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध कर मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री। तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता। औरंगजेब क्रूर शासक नहीं बिल्कुल है? नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। तो संभाजी के साथ क्या किया होता है? संभाजी के साथ अरे इससे लड़ाई जो सुनिए ना, ये जो है उस वक्त लड़ाई थी, राजकाज की लड़ाई थी, समझा आपने। कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी। आझमींवर कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली, तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. बघा, एक महत्त्वाचं आहे, मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात, महाराष्ट्रात वादाची थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतात. हे मी आधी सांगितलं होतं. आपल्याला आठवत असेल पोडियमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला. ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, आता इतिहासात न जाता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यावरचं लक्ष. धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे. खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे. आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. ऐतिहासिक घटनांच्या संदर्भावरून राज्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही हेही तेवढंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर अबू आझमींच्या या विधानानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला. खासदार नरेश म्हस्केंनी आझमींच्या विरोधात तक्रार केलेली आहे. अबू आझमींवर कारवाई करा अशी मागणीच नरेश म्हस्केंनी केली. औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं विधान अबू आझमींनी केलेलं आहे. अबू आझमींच्या विरोधात शिंदे गट आक्रमक झालेला आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी अबू आझमींच्या विरोधात तक्रार केलेली आहे. औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं विधान अबू आझमींनी केलं होतं आणि सपाचे आमदार आहेत अबू आझमी, त्यांच्या विरोधात आता शिंदे गट आक्रमक झाला आहे. याआधीच एकनाथ शिंदेंनी देखील अबू आझमींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता अबू आझमींच्या विरोधात शिंदे गटानं थेट तक्रार दाखल केलेली आहे. औरंगजेबाची स्तुती करणं अबू आझमींना महागात पडणार असल्याचं दिसतंय. अबू आझमींवर कारवाई करा अशी शिंदे गटानं मागणी केलेली आहे आणि थेट पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी अबू आझमींच्या विरोधात कारवाई करा म्हणत तक्रार केलेली आहे. यात राज्यामध्ये दंगली घडवायच्या, यात गोरगरीब लोकांचे प्राण घालवायचे, दंगली घडवून अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि याकरता आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करतो. संभाजीराजेंची बदनामी करणारी पुस्तकं हद्दपार करा. राम गणेश गडकरींची कादंबरी कायमची हद्दपार करा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तशी मागणी केलेली आहे. संभाजीराजेंचा इतिहास अभ्यासक्रमात घ्या असं देखील यावेळेस अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. राजसन्यास नावाची कादंबरी जी आजही विक्रीला उपलब्ध आहे. थोरातांची कमळा हे पेंढारकरांचं नाटक आजही यूट्यूबला दिसतं. यामधून छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केल्या गेलेली आहे.
तसा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा, चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये आणि थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, रायगडाला जेव्हा जाग येते, राजसन्यासारख्या कादंबऱ्या ह्या कायमच्या हद्दपार व्हाव्या याकरता सुद्धा महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊल उचलावं. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवलेला आहे. तर मुंडेंनी थेट फडणवीसांकडे धाव घेतली आणि या भेटीत नेमकं काय घडलं, मुंडे राजीनामा देणार का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. फडणवीसांची भेट, आता राजीनामा थेट. धनंजय मुंडे राजीनामा देणार. दोन महिन्यातच महायुती सरकारची पहिली विकेट. महाराष्ट्र में दो ही गुंडे, महाराष्ट्र में दो ही गुंडे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होताच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा तापलाय. त्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत 15 मिनिटं चर्चा केली. इतकंच नाही तर फडणवीस आणि मुंडेंनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्याचंही समोर आलंय. त्यामुळे मुंडेंनी फडणवीसांच्या भेटीवेळी त्यांच्याकडे राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. मला वाटतं आता ते मंत्री आहेत धनंजय मुंडे, सकाळपासून आम्ही सगळे सोबत आहोत, सगळेच मंत्री आमदार आम्ही सोबत आहोत. आता एका लिफ्टमध्ये काय फक्त धनंजय मुंडे जायचं, त्याच्याबरोबर कोणी बसायचं नाही, जायचं नाही त्या लिफ्टमध्ये, असं कुठे आहे का? आता इथे लिफ्टमध्ये एवढी लाईन लागलेली आहे, गर्दी आहे, असतील सोबत. सीएम साहेबांकडे काही कामाने गेले असतील, बोलले असतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावेळी आणि त्यानंतर विधिमंडळ परिसरातही अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचं पाहायला मिळालं. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत यापूर्वीच अजित पवारांनी स्पष्ट इशारा दिल्याचं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी केलंय. तर धनंजय मुंडे राजी नसताना 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतल्याचा गौप्यस्फोट करुणा मुंडेंनी केलाय. तो निश्चितपणानं अजितदादांनी त्यावेळेस स्पष्ट संकेत दिले होते की मी राजीनामा दिला, याचा अर्थ धनंजय मुंडेंनी द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती. ते स्पष्ट बोलले नाहीत, पण तसा इशारा केला होता. माझे असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि उद्या जे 3 तारीख आहे अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या अगोदर राजीनामाची घोषणा करणार आहे अजितदादा. धनंजय मुंडेंवर नेमके कोणते आरोप आहेत पाहूयात. सरपंच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक हा मुंडेंचा निकटवर्ती आहे. धनंजय मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप आहे. मुंडेंवर 350 कोटींच्या कृषी साहित्याच्या घोटाळ्याचाही आरोप आहे. तसंच पत्नी करुणा मुंडेंवर घरगुती हिंसाचाराचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराची लागण झाली आहे. त्यामुळेच या अधिवेशनात धनंजय मुंडे आजाराचं कारण पुढे करून राजीनामा देणार की पदाला चिकटून कायम राहणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त केले होते आणि यातून आता खळबळजनक खुलासा समोर आला आहे. विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात परस्पर संवादाचा पुरावा मिळाला आहे. मोबाईलमध्ये कॉल्सचा डेटा मिळवण्यात यश आलं असून आवाजांच्या पडताळणीमध्ये कराड पहिला तर चाटे दुसरा आरोपी ठरला आहे. आवाजांच्या पडताळणीमध्ये कराड हा पहिला तर चाटे जो आहे तो दुसरा आरोपी ठरला आहे. कराडचे 3 महागडे आयफोन जे ते पोलिसांच्या ताब्यात आले आणि महत्त्वाचा पुरावा वाल्मिक कराडच्या विरोधात भेटलेला आहे.
सरपंच देशमुखांच्या हत्येचे 66 पुरावे समोर आले. मात्र पोलिसांनी समोर आणलेल्या पुराव्यांमधील एका ओळीमुळे कराड सुटणार की काय अशी शंका व्यक्त होतीये. आरोपींना हत्या करताना आरोपींनी तर क्रूरतेचा कळस गाठलाच होता. तो कसा आणि पोलिसांनी नेमकी कराडसाठी पळवाट शोधली आहे का, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. वाल्मिक कराडला पोलीस वाचवतायत. हत्येचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल. सरपंच हत्येतील मोकारपंथी कोण? सरपंच हत्ये प्रकरणाला जसजसे दिवस लुटू लागले तसतसे या हत्या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होऊ लागले. आता सरपंच संतोष देशमुख यांना हालहाल करून मारतानाचे 15 फोटो आणि 3 व्हिडिओ व्हायरल केल्याचा मोठा खुलासा पोलीस तपासामध्ये समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. यामुळे मारेकऱ्यांचा निर्दयीपणा देखील उघड झाला. संतोष देशमुखांना मारताना त्यांचे हालहाल करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून ते मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. हे फोटो आणि व्हिडिओ आरोपींच्या विरोधातील एक मोठा पुरावा आहे. या 15 फोटोंमध्ये आणि 3 व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे पाहूया. आरोपी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडत जोरजोरात हसतोय. मारहाणीनंतर जयराम चाटेनं सरपंचांना निर्वस्त्र केलं. देशमुखांना निर्वस्त्र करताना आरोपी केदार हसत हसत सेल्फी काढतोय. अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतीक घुलेनं लघुशंका केली. आरोपी घुले हैवानी आवेशात देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय. देशमुखांना शिव्या देत आरोपीनं लाथाबुक्क्यानं आणि पाईपनं त्यांना मारहाण केली. या मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरातील रक्त तळपायापर्यंत ओघळल्याचं फोटोत दिसतंय. अमानुष मारहाण करून वाल्मिक कराडच्या गँगनं याच हैवानी कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ मोकारपंथी या ग्रुपवर शेअरही केले आणि त्याचं व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर टवाळखोरांनी या दुष्टांच्या कृष्णकृत्याचा आनंद लुटल्याचं सूत्रांनी सांगितलं. कराड आणि त्याच्या गँगनं इतकं राक्षसी कृत्य करून देखील वाल्मिक कराडला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. पोलिसांनी तयार केलेल्या चार्जशीटमध्ये कराडसाठी पळवाटा असल्याचं म्हणत त्यांनी संपूर्ण चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. पान क्रमांक 36 वर टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असं का लिहिलं? सुदर्शन घुले टोळीचा प्रमुख कसा? पान 37 वर वाल्मिक नंबर 1 वर असल्यास टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले हे वाक्य का? जो कोणी आड येईल त्याला आडवा करा आणि कामाला लागा हा कराडचा आदेश. विष्णू चाटेशी बोलून घ्या असे आदेश वाल्मिकनं दिल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख. उद्या कराडनं याच चार्जशीटचा हवाला देत मी कुठे त्यांना मारा असं म्हटल्यास काय करणार? SITनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असला तरी टोळी प्रमुख हा सुदर्शन घुले असल्याचं म्हटलंय. राक्षसी वृत्तीच्या आरोपींनी सरपंच संतोष देशमुखांना अर्धमेल करून त्यांचे व्हिडिओ काढून व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील पोलीस त्यांच्या टोळी प्रमुखासाठी पळवाटा तयार करत असतील तर खरंच या तपासातून संतोष देशमुखांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वळूया पुढील बातमीकडे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून अधिवेशनात काय राडा झाला जाणून घेऊया. शासनाच्या योजनेतून सवलतीत घर लाटल्यामुळे विशेष न्यायालयानं दोषी ठरवलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी विधान परिषदेत आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली तर कोर्टात कोकाटेंच्या शिक्षेवर स्थगिती संदर्भात सुनावणी आहे. तो निकाल आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. त्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला 1 सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये. त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून ताबडतोब काढलं पाहिजे. या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा
राज्यपाल घेतील. यानंतर मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दालनात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीला कोकाटेही उपस्थित होते. त्यामुळे आता कोकाटेंबाबत सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच भाजपनं ठाकरेंना चॉकलेट दिलंय. त्यामुळे भाजप आणि ठाकरेंमधील जवळीक वाढत असल्याची चर्चा रंगली. मात्र भाजप आणि ठाकरे कसे जवळ येत आहेत पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. परंपरेचा सन्मान की रणनीतीचा बाण? भाजपचं ठाकरेंना चॉकलेट, कोण होणार चेकमेट? जुने मित्र पुन्हा एकत्र येणार? विधानसभा निवडणुकीत आरपारची भाषा करणाऱ्या ठाकरे गटाला आता संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट दिल्याचं समोर आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात जाऊन चंद्रकांत पाटलांनी दानवे आणि ठाकरेंना चॉकलेट दिलं. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं दिसत आहे. तर ठाकरेही महाविकास आघाडीत नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान ठाकरे आणि भाजपमध्ये पुन्हा जवळीक वाढल्याचं चित्र आहे. ते नेमकं कसं पाहूया. 27 जून 2024 चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंना चॉकलेट भेट. 17 डिसेंबर 2024 मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांची भेट घेत ठाकरेंकडून अभिनंदन. 20 डिसेंबर 2024 हिवाळी अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांची भेट. 3 जानेवारी 2025 गडचिरोलीतील विकास कामांवरून ठाकरेंच्या मुखपत्रातून फडणवीसांचं कौतुक. 9 जानेवारी 2025 आदित्य ठाकरेंकडून पुन्हा देवेंद्र फडणवीसांची भेट. 29 जानेवारी 2025 पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट. या चॉकलेट भेटीवरून चर्चा रंगत असतानाच ही भेट संसदीय परंपरेनुसार असल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं. विशेष म्हणजे दानवे आणि ठाकरेंना चॉकलेट देत असताना दानवेंच्या दालनात उपस्थित असलेले काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते सतेज पाटलांना मात्र पाटील यांनी चॉकलेट दिलेलं नाही. त्यामुळे ठाकरेंना दिलेलं हे चॉकलेट पुन्हा कुछ मीठा हो जाए या भूमिकेतून देण्यात आलंय की शिंदेंवर दबाव वाढवून चेकमेट करण्यासाठी, याचीच राज्यभर चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरू झाल्याची माहिती आहे. ठाकरे गटानं विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिल्याची माहिती आहे. कोणतीही चर्चा न करता ठाकरे गटानं नाव दिल्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसनं दावा केला. विधान परिषदेत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार हे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव चर्चेत आहे आणि त्यामुळे ठाकरे गट विधान परिषदेत काँग्रेसला संधी देणार की विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला सोडणार याकडे लक्ष लागलं आहे. मंत्र्यांची मनमानी चालू आहे. भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना वेसण घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे. आणि असा कोणताही नियम नाहीये. अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे. विधिमंडळाच्या कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षाचा नेता असतो. ज्याचा
बहुमतामध्ये असेल त्यांचा मुख्यमंत्री होतो. हे आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे. त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. मात्र फडणवीसांची भेट न झाल्यामुळे 3 मिनिटातच ते सागर बंगल्यातून बाहेर पडले. आरोग्य खात्याच्या कामांना चाप बसल्यानंतर तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले होते. मात्र भाजपच्या मंत्र्यांची बैठक असल्यामुळे तानाजी सावंतांची फडणवीसांसोबत भेट झालेली नाही. उद्या विधानभवनामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचं षडयंत्र रचणाऱ्या नेत्यांची SIT चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना खोट्या प्रकरणात अडकवण्याचं षडयंत्र रचल्याचं आता बोललं जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हे षडयंत्र सुरू होतं अशी माहिती समोर आली होती आणि षडयंत्र रचणाऱ्या नेत्यांची SIT कडून चौकशी होणार आहे असं आता सूत्रांनी सांगितलेलं आहे. खोट्या प्रकरणात या दोघांना अडकवण्याचा प्रयत्न होता असं देखील इथं सांगण्यात आलेलं आहे. तर आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाडांची विधिमंडळातील एंट्री ही चांगलीच लागली. जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधिमंडळामध्ये दाखल झाले. त्यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडलं जात असल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केला आहे. मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजेत म्हणून बेड्या घातल्याचं जितेंद्र आव्हाडांनी यानंतर म्हटलं. अमेरिका करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत ते या बेड्यांपेक्षा कमी नाहीत. आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत. आम्ही तेच म्हणतो ना की व्यक्तच होऊ देत नाही आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पवारांची राष्ट्रवादी महायुती सरकार विरोधात आक्रमक झाली होती. आमदार रोहित पवारांनी दलालीची दलदल या पुस्तिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न करत सगळ्यांचं लक्ष वेधलं. यात महायुती सरकारच्या 11 घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या पुस्तिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे पुरावे देत पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी ठेवतो. सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि अजितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते. पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय, मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो. त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत, फक्त मित्र पक्षाचे घेतलेत, काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे. मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो. इतरही कॉपी याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत. विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 27 मार्चला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. परिषदेतील 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यामुळे 5 जागा रिक्त झाल्या आहेत आणि या रिक्त जागांवर कुणाची निवड होणार हे आता पाहावं लागणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाजपच्या मंत्र्यांना आज भोजनाचं आमंत्रण देण्यात आलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जेवणाचं निमंत्रण असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. सर्व मंत्र्यांना अधिकाधिक उपस्थिती लावण्याचे आदेश मुख्यमंत्री यावेळेस देण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. BMCच्या अ गटाच्या अभियंता परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. 25 फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली. मात्र 19 तारखेलाच त्याचा पेपर लीक झाला आणि या पेपरची अवैध विक्री करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आणि याच मुद्द्यावर आता राज ठाकरे फडणवीसांची भेट घेणार आहेत. पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्मान्य मनीष धुरी, कुशल धुरी यांच्याकडे, त्यानुसार हा पेपर 19 तारखेलाच फुटलेला होता आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने हा पेपर आधीच 19 तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे. आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हा एक कोट्यावधींचा घोटाळा आहे.
लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. लाडक्या बहिणींना महिला दिनाचं गिफ्ट मिळणार आहे. मार्च महिन्यात 1500 रुपये मिळणार की 3000 रुपये याचाही संभ्रम दूर झालेला आहे. पाहूयात हा एक रिपोर्ट. लाडकीला महिला दिनाचं गिफ्ट. $1500 की 3000 संभ्रम दूर. पडताळणीमुळे लाडकींची संख्या घटणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता लाडकींच्या घटत्या संख्येमुळे चर्चेत आहे. निकषांची कठोर पडताळणी होत असल्याने लाभार्थींची संख्या तब्बल 9 लाखांनी घटली आहे. लाडकींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीयेत. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का असा सवाल केला जात होता. यावरच आता महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा 8वा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता. विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर आक्षेप घेतला होता. या योजनेमुळेच विरोधकांना नैराश्य आलं आहे अशी टीकाही तटकरेंनी केली आहे. तर विरोधकांनीही लाडकीमुळे इतर योजना बंद पडल्याचा हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं. ऍक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVM वरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो. ऍक्च्युली ते EVM मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. गेल्या 2 महिन्यात 9 लाख लाभार्थींची संख्या कमी झाली आहे. छाननीत जानेवारी महिन्यात 5 लाख तर फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र ठरल्यात. योजनेचे निकष लावल्यानंतर टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1620 कोटी रुपयांनी वाचणार आहे. यंत्रणेच्या कडक पडताळणीमुळे लाभार्थ्यांची संख्या प्रत्येक महिन्यात घटतेय. त्यामुळे लाडक्या बहिणीचं टेन्शन वाढलंय. त्यातच 1500चा हप्ता 2100 रुपये कधी होणार याचीही उत्सुकता लाडकींना आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. स्वारगेट डेपो बलात्कार प्रकरणी नराधम गाडेच्या वतीनं करण्यात आलेले सगळे दावे खोटे ठरले. नेमकं काय पुढे आलं जाणून घेऊया 60 सेकंदात. स्वारगेट बस डेपो प्रकरणातल्या बलात्कार पीडितेबाबत आरोपीच्या वकिलांनी केलेले दावे आणि इतर राजकीय नेत्यांनी तोडलेले आकलेचे तारे साफ खोटे ठरल्याचं उघड झाले. आरोपी दत्ता गाडेनं पीडितीला पैसे दिल्याचा दावा वकिलांनी केला होता. मात्र आरोपीच्या खात्यावर 3 महिन्यांपासून 239 रुपये आहेत. त्यामुळे त्याचा हा दावा खोटा ठरलाय. तसंच दत्ता गाडेचा मोबाईलही पोलिसांना सापडलाय. त्यातून नराधमाचं आणि पीडित तरुणीचं कुठल्याही प्रकारचं संभाषण झालं नसल्याचं समोर आले. मात्र या साऱ्या खोट्या दाव्यांमुळे आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं पीडित तरुणीनं आपल्या वकिलांना सांगितलं. आम्हाला सांगितलं वसंतराव मोरेंना मला की मला आत्महत्या करावं वाटते, इथपर्यंत मला वाईट वाटत आहे. ती सुशिक्षित मुलगी आहे जिने आपल्यावर झालेला अत्याचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या बाजूने उभं राहता अशा असंवेदनशील पद्धतीने जे वक्तव्य करतात त्यांच्यावर मनाई हुकूम मागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि कोर्टाने उद्या 11 वाजता सुनावणी ठेवलेली आहे. या सखोल चौकशीमुळे पीडितेला मोठा दिलासा मिळाला असून आता नराधम गाडेला कडक शिक्षा होणं गरजेचं आहे. स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडेची DNA चाचणी पूर्ण झाली. ST बसमध्ये आढळून आलेल्या केसांच्या आधारे DNA करण्यात आलेला होता. बलात्काराचं कृत्य झालेल्या बसची फॉरेन्सिक विभागाकडूनही तपासणी पार पडली आहे आणि या तपासणी दरम्यान ST मध्ये काही केसही आढळून आले होते.
तर स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी दत्ता गाडेनं 2 वेळा अत्याचार केल्यानंतर पीडितेला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिनं त्याला जीवे न मारण्याची विनंती केली. पीडित तरुणी फलटणला निघाली होती. तिनं काढलेले तिकीट देखील पोलिसांकडे आता पुरावा म्हणून जमा करण्यात आलेला आहे.